चांगला माईक नाही ना तर काय काय डोकं लावायला लागतं मला सगळं सगळं माहित नाही. एवढं डोकं जर मी कामावर लावलं ना, आईच्या गावात रे, लवकरच एक नवीन माईक पण विकत घेऊ. त्या गावात सकाळ सकाळ आता डोक्याची तार सटकली आपली. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार चव्हाण. खूप टायमानंतर तुमच्या समोर लेट्स गो विथ ओम या चॅनलच्या रूपात. मला नाही माहिती माझा आवाज रेकॉर्ड होतोय नाही होतोय, मला काय घंटा कळत नाही. लागले तर रोजचे ट्राफिक, छोट छोट्या रस्त्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी होतच राहतात तिकडे. त्याचा प्रश्नच नाही. आपल्याकडे Insta 360 आलेला आहे आणि तो कॅमेरा आल्यानंतर माझ्या एका मित्राने मला एक सजेस्ट केला कंटेंट. तो कंटेंट आहे राईड विथ रॅन्डम पीपल. त्याचं कारण हे आहे, आपल्याजवळ उद्देश एवढंच आहे. बघा, मी चाललो आता ऑफिसला, माझ्या पाठी कोण बसलेलं नाही. ठीक आहे, तर एवढंच आहे की मी जर इथूनच जातो, malaड स्टेशन हायवेलाच जातो. ठीक आहे, माझं ऑफिस आहे malaड वेस्टला, कुठे आहे ते सांगत नाही, पण जातो मी malaड सबवे मधून. तर त्याने काय मला कंटेंट सुचवलं की तू जातोच नाही तर तू जाता जाता ऍटलिस्ट एवढी रिक्षाला लाईन असते, बसला लाईन असते, जर कोण इच्छुक असेल, तर कोणाला वाटत असेल की हा तुझ्यासोबत तो स्टेशनला किंवा हायवे पर्यंत तो येऊ शकतो आणि त्यालाही ब्लॉग मध्ये येण्याची जर आवड असेल, कारण काही लोकांचं काय असतं, ब्लॉग बनवायची खूप इच्छा असते, पण बोलतात ना, थोडं कॅमेऱ्यासमोर स्वतःला फेस करणं थोडं अवघड जातं. जेणेकरून एक छोटस त्याला पण एक अपॉर्च्युनिटी भेटेल कॅमेऱ्यामध्ये येण्याची, तो पण स्वतःला एक फ्रीडम देईल की हा मला पण काहीतरी बोलायच्याच गोष्टी आणि छान गप्पा गोष्टी पण होतील. आणि मला स्टेशन हायवे आपण पोहोचू आरामशीर, काही इश्यू नाही येतात. जर नक्कीच तुम्ही कोण इंटरेस्टेड असाल ना यार, माझ्या व्हिडिओला ना नक्की कमेंट करा, नाही तर मला डीएम करा पर्सनली. मी तुम्हाला टाइम सांगतो. माझा टाइम आहे निघायचा 8:45 ते 8:50 पर्यंत मी निघतो घरातून. आप्पावाडा बस स्टॉपला मी 8:55 9 वाजेपर्यंत मी टच होतो आणि तिथून आपला आपली स्वारी आपल्या ऑफिसकडे जाते. तुम्हाला जर वाटत असेल तर मग मी जरा गाडी फिरवतो, काय खरं नाही इकडे. छोट्या रस्त्यामध्ये ना मोठमोठे डंपर लागले आहेत बाबा माझे, म्हणजे तिकडे ट्रॅफिक झालेली असणार आहे. आता ट्रॅफिक झाली म्हटल्यावर ते आपण, जर तिकडे ट्रॅफिक लागली की आपली या गल्लीत गाडी टाकायची आणि सरासर हायवेला बाहेर पडाय. पण जर इकडे तुम्ही अटकला, तुम्हाला डायरेक्ट 200 वरच्या जाणार हायवेला निघतात, डायरेक्ट 200 वर. हा रस्ता एक तर छोटा आहे, दोन्ही साईडने ट्रॅफिक लागली ना, काम 25 होतो बाबा. आज आपल्या सोबत आहे नाही कोण राईड विथ रॅन्डम पीपल मध्ये. फर्स्ट डे आपल्या राईडचा. आवाजही माझा कॅप्चर होतोय का नाही मला काही आयडिया नाहीये, पण बघूया. जर आवाज कॅप्चर झाला असेल तर आज संध्याकाळी नाही तर उद्याच्या दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग येईल. कारण मला पण थोडा टाइम हवा की नको भाई व्हिडिओ व्हिडिओ डाउनलोड करायला. काय बोलता, ओके दादा झोपले तिकडे, ती वाट आहे आपल्याकडे बघा. ह्या वाटेत जर असे टेम्पो जर आले ना आणि जर घमासानीकडे ट्रॅफिक झालं, तुमचं करिअर संपेल. तुमच्या मित्राला पोरगा होईल लग्न होऊन, तुम्ही या ट्रॅफिक मधून बाहेर नाही पडणार. एवढी ट्रॅफिक होती इकडे. आज तर आपल्यासोबत कोण आहे ना राईड मध्ये. ही व्हिडिओ तर मी चालूच ठेवणार आहे. ठीक आहे, पण म्हणून आपलं कन्व्हर्जेशन इकडेच संपवतो. आता हायवेला मी काय होईना. ठीक आहे, जर कोणी इच्छुक असेल, मला ब्लॉग मध्ये येण्याची जर आवड आवड असेल, नक्की मला कमेंट करा. तुम्हाला पण त्या रिक्षाच्या लाईन मध्ये उभं राहायला लागणार नाही आणि बसच्या लाईनीमध्ये सोबत येऊ, मस्तपैकी गप्पा गोष्टी करू, तुम्हालाही मजा येईल. एक कामावरून घरी गेल्यानंतरला तुम्ही आणि मी जेव्हा युट्यूब वरती येऊ, घरात तर नक्की बघायलाच तुम्ही व्हिडिओ माझी. मस्त वाटेल ना, छान वाटेल जरा. आणि गप्पा गोष्टी, एडिटिंग पण थोडी थोडी शिकतोय आता. 360 घेतलाय, 360 घेतलाय, पण एडिटिंग अजून शिकलो नाही. बट करतोय स्वतःच्या गोष्टी, इम्प्रूव्ह करतोय थोड्या थोड्या. चला तर हा ब्लॉग इथे एंड करतो मी, आणि ही क्लिप पुढे चालूच राहणार आहे. रिॲक्शन व्हिडिओ जर काय असेल तर ते तुमच्या समोर नक्की माझ्या पेजवरती येतील. म्हणजे जर पेजला फॉलो नसेल केला, लेट्स गो विथ ओमी आणि ओमी ब्लॉग्स करून आहे इंस्टाग्राम वरती. युट्यूब वरती आपलं लेट्स गो विथ ओमी या चॅनलचं नेम आहे, नक्की फॉलो करा. छान कंटेंट तुमच्या समोर नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मी. तुमचा त्याच्यासाठी रिस्पॉन्स मला पाहिजे, तुमचा प्रतिसाद पाहिजे मला त्या गोष्टीकडे. गणपती बाप्पा मोरया. येतो बाप्पा, कामाला जातो. 1 महिना राहिलाय ऑलमोस्ट मला येण्यासाठी. त्या आगमनाची तयारी तर आम्ही चालू केलीच आहे, मजा येणार आहे. बाय गाईज, माझा
व्हिडिओज बघत राहा, प्रेम देत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा माझ्या गोष्टींना. आणि तुमचं प्रेम मला फॉलोईंग मधून आणि युट्यूबच्या सबस्क्राईब करून मला ते प्रेम देत राहा. तुमचं प्रेम जेवढं मला जास्ती असेल तेवढी मला साथ असेल तुमची. एक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय. बाय गाईज, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.